पतीला दीर्घायुष्य लाभावे व अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी केले जाणारे व्रत म्हणजेच वटसावित्री व्रत। नमस्कार, वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमधर्माशी प्रत्यक्ष युक्तिवाद करून सत्यवानाचे प्राण परत मिळवले। ती पुढे ऐश्वर्यवती व पुत्रवती झाली। त्यामुळे सावित्री हे अखंड पतिव्रतेचे प्रतीक ठरले। हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला करतात। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस या व्रताचा आरंभ होतो। त्रयोदशीपासून 3 दिवसांपर्यंत उपवास करावा। 3 दिवस शक्य नसल्यास त्रयोदशीचे दिवशी नक्त, चतुर्दशीच्या दिवशी अयाचित आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास याप्रमाणे करावे। पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून दुसरे दिवशी या व्रताची सांगता करावी। वटपौर्णिमा व्रताची मुख्य देवता सावित्री आणि ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग देवता आहेत। या दिवशी वटवृक्षाची संकल्पपूर्वक पूजा करून सुवासिनींची ओटी भरावी। या व्रताची पूर्तता करण्यासाठी वडाची तोडलेली फांदी आणून पूजा करू नये। वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तु शिवो देव सावित्री वटसंश्रिता। पूजा करताना आपण हा मंत्र म्हणून मनोमन वटवृक्षाचे स्मरण करतो। वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शंकर भगवानांचा वास असतो। त्यामुळेच खोडासहित वृक्षाचे पूजन करावे असा शास्त्रार्थ आहे। वटवृक्षाची पूजा करणे शक्य नसल्यास वटवृक्षाचे चित्र काढून किंवा पाटावर चंदनाने अथवा रांगोळीने वटवृक्ष काढून त्यासमोर वटसावित्रीची पूजा मांडावी व त्याची पूजा करावी। तसेच स्त्रियांना मासिक अडचण असल्यास त्यांनी फक्त उपवास करावा, पूजा करू नये। त्याचप्रमाणे कोणाला सोयर सुतक असल्यास पूजा करू नये। गर्भवती स्त्रियांनी पूजा करावी। अशा या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या सणाच्या म्हणजेच वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अशाच शास्त्रशुद्ध माहितीसाठी वैष्णव वास्तुज्योतिष या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।